तटकरे यांच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावर एनसीपीच्या मोठ्या नेत्यांचे फोटो नव्हते, तर ही तयारी सुरू झाली असं मानायचं? मी एक बघा, ह्याच्यावरती मी मत काही व्यक्तिगत मी कोणावरती बोलणार नाही, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यात शिंदे गटाचे 25 ते 30 आमदार आणि अजित पवार गटाचे साधारण तेवढेच आमदार हे विशिष्ट वेगळा गट करून भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्यासंदर्भातली कार्यवाही पूर्ण झालेली आहे. पूर्ण 100% भाजपा. म्हणजे निवडणुकीच्या 1 वर्ष आधी हे सगळे आपल्याला भाजपमध्ये बघायला नक्कीच. मिळतील? हो हो, हे मी याआधी म्हणालो की यांना म्हणून तर न्यायालयाचे निकाल सातत्यानं पुढे ढकलले जात आहेत आमच्या बाबतीत. कारण त्यांना न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला माहिती आहे की घटनेनुसार, संविधानानुसार, 10th शेड्यूलनुसार, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला मिळूच शकत नाही. एकतर ते स्थगित होईल किंवा मूळ शिवसेनेलाच मिळेल. म्हणून तर ते चालढकल करतायत. जर निकाल फुट्टी गटाच्या बाजूने लागला असता तर 1 मिनिटात निकाल दिला असता हो. पण संविधानाचं इतकं उल्लंघनसुद्धा त्यांना करता येत नाही आहे. म्हणून ते आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत. आणि तो निकाल येण्याआधी व त्या दरम्यान त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आपला पक्ष किंवा एक गट मोठा मर्ज करावा लागेल, विलीन करावा लागेल. रावसाहेब, आपण एक एक्सपोज केली, त्याच्यामध्ये आपण लिहिले की शरद पवारांशी आपली भेट झाली आणि ते राज्यभर फिरणार आहेत. तर काय अजेंडा घेऊन फिरणार आहेत? असं आहे की याच्यामध्ये यात काय एक्सपोज केलं? शरद पवार आजारी आहेत. एक्सपोज. शरद पवार हे प्रकृती बरी नाही. त्यांना भेटलो, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्याशी बोलताना मला ते असं म्हणाले की मी आता काय करणार आहात पुढे? ते म्हटले नाही, मी आता परत महाराष्ट्रात माझा दौरा आखण्याचं काम चालू आहे. एवढंच ही चर्चा आहे. आणि शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, जुने जाणते नेते आहेत, राज्यसभेवर पुन्हा निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या बांधणीसाठी ते काम करत आहेत. त्याच्यामध्ये नवीन काय आहे? शरद पवार नेहमीच अशा पद्धतीनं काम करत आहेत. नाही, पण राऊतसाहेब, त्या भेटीकडे असंही बघितलं जातं आहे की जेव्हा शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं होतं बिनविरोध, तेव्हाही तुम्ही त्यांच्या अशा भेटी घेतल्या होत्या आणि तुम्ही सर्वप्रथम शरद पवारांच्या मनात काय हे सांगितलं होतं, त्यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा. आता विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. असं पाहता महाविकास आघाडीची 1 जागा निश्चित आहे आणि त्यासाठी शरद पवार यांचीही सहमती मिळणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांना बिनविरोध पाठवणं, यासाठी आता तुमचे प्रयत्न सुरू झाल्याचं म्हटलं. नाही, स्वतः माननीय उद्धव ठाकरे त्या संदर्भात बोलतील. ते बोलतील आणि त्यांनीच बोलायला पाहिजे. कारण आमची इच्छा आहे की त्यांनी जावं, विधिमंडळात त्यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि निवडणूक बिनविरोध व्हावी ही सुद्धा आमची इच्छा आहे. पण त्याच्यावरती अजून वेळ आहे. पण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एनसीपी आणि कांग्रेस यांचंही तुम्हाला पाहून हा बोले. ऑल पार्टी मीटिंग बुलाई गई थी, उससे प्रधानमंत्री मौजूद नहीं थे. अपोजिशन ठीक है, उठाया कि प्रधानमंत्री कहाँ है? किरण रिजिजू से पूछा गया. हाँ, किरण रिजिजू से पूछा खड़गे साहब ने कि हम क्या आपका प्रवचन सुनने को आए हैं क्या? खड़गे साहब ने कहा है कि हम प्रधानमंत्री नहीं है. ऑल पार्टी मीटिंग, इतना गंभीर विषय देश में चल रहा है, विश्व में चल रहा है, और प्रधानमंत्री प्रचार में दंग है. केरल, असम, पुदुचेरी, हाँ, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, ऑल पार्टी मीटिंग बुलाते हो. पंडित नेहरू से कुछ सीखना चाहिए लोगों ने. पंडित नेहरू को गाली देना आसान है, लेकिन पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, उनसे कुछ सीखना चाहिए. पंडित नेहरू ऑल पार्टी मीटिंग में हमेशा खुद आकर बैठते थे और मार्गदर्शन करते थे और अपोजिशन की बात सुन लेते थे. मोदी जी को कहिए आपके माध्यम से, मोदी जी, नेहरू जी का इतिहास पढ़िए, संसदीय कार्यप्रणाली का इतिहास पढ़िए. वहाँ नेहरू जी का स्थान क्या था और नेहरू जी संसदीय कार्यप्रणाली को किस तरह से आदर करते थे, ये भी देख लीजिए. बार बार ये हो रहा है, ऑल पार्टी मीटिंग बुलाता है, कोई मंत्री इसको चेयर करता है, बैठते हैं और प्रवचन देता है. तो प्रधानमंत्री क्यों है? देश को प्रधानमंत्री की ज़रूरत नहीं है.
देश को प्रधानमंत्री की ज़रूरत नहीं है। अगर प्रधानमंत्री जी इस तरह से अपना बर्ताव करेंगे, प्रधानमंत्री का काम क्या है? सिर्फ चुनाव में जाकर अपोजिशन को गालियाँ देना, यही काम है प्रधानमंत्री का। देश चलाना, देश की समस्या का ऊपर बात करना, वो हल करना, वो आपका काम नहीं है प्रधानमंत्री जी का। तो ऐसा है, प्रधानमंत्री